रोजचा पडणारा प्रश्न की मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं, तर आज आपण छोले आणि शेंगदाण्याची प्रोटीनयुक्त चविष्ट अशी टिकी बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे 1 वाटी छोले रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत। ह्याला काबुली चणे पण बोलतात। त्याच वाटीच्या मापाने बोललात तर 1 वाटीला थोडे कमी असे शेंगदाणे आहेत, ते पण मी रात्रभर असे भिजवून घेतलेले आहेत। छोले आणि शेंगदाणे आहेत ते आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्या करून शिजवून घ्यायचे आहेत। 1 वाटी पाणी घालायचं आणि कुकरच्या 3 शिट्या करून यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे शिजवून घेतलेले चणे आणि शेंगदाणे आहेत, जास्त शिजवायचे नाहीत, फक्त 3च शिट्या काढायचे। दाबले तर असे थोडे कडक लागले पाहिजेत, अशा पद्धतीने यांना शिजवून घ्यायचे आणि मिक्सरला याला दरदरीत असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जास्त बारीक वाटायचं नाहीये, दरदरीत असं वाटून घ्यायचं। टिक्कीमध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे। गाजर स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे। 1.5 चमचा याच्यामध्ये गाजर घालायचं आहे, लागलं तर आपण नंतर वापरणार आहोत। 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 लसूणच्या पाकळ्या आणि पाव इंच आलं, त्याचा आपल्याला ठेचा घालायचा आहे। मुलांसाठी टिक्की बनवतोय त्याप्रमाणे आपण मसाले वापरायचे आहेत। इथे मी अर्धा बटाटा घेतलेला आहे, तो शिजवून घेतलेला आहे। तुमचा जर छोटा असेल तर तुम्ही 1 घ्यायचा आणि हातानेच असं त्याला कुस्करून घ्यायचा। थोडीशी जिरेपूड आहे, चिमूटभर हळद आणि छोटा पाव चमचा घरचा लाल मसाला। इथे तुम्ही 1 मिरची पण कापून घालू शकता जर मोठ्या मुलांसाठी करत असाल तर। चवीप्रमाणे मीठ आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। आपल्याला जर वाटलं याची टिक्की बनत नाही तरच आपण बाइंडिंगसाठी इथे 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत, पण मिक्स केल्याच्या नंतर। मला थोडं गाजर कमी वाटलेलं आहे म्हणून मी गाजर आणि कोथिंबीर याच्यामध्ये परत घातलेली आहे। एकूण 2 चमचे आपल्याला गाजर घातलेले आहे, 2 चमचे कोथिंबीर घातलेले आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे, जे आपण भाकरीसाठी वापरतो ना तेच तांदळाचं पीठ आहे। चांगलं सर्व साहित्य आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व मसाले पिठामध्ये मिक्स होण्यासाठी मुरण्यासाठी 5 मिनिटं झाकून ठेवायचं। जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, जास्त वेळ झाकून ठेवलं तर मीठ घातलेलं आहे ना मग ते पातळ होईल। त्यातले छोटासा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला टिक्की बनवायची आहे। तुम्हाला जशी पाहिजे त्या आकाराची तुम्ही टिक्की बनवू शकता। लहान मोठ्या साईजमध्ये पण तुम्ही ही टिक्की बनवू शकता। सर्व साईडने असं दाबून बघायची आणि 1 मापाची करायची सर्व। त्याच पद्धतीने आपण दुसरी पण टिक्की बनवणार आहोत। अशी गोल करून घ्यायची, थोडी असे साईडनी प्रेस करायची चांगली। अशाच पद्धतीने आपण सर्व टिक्की आहेत ते एकसाथ करून घ्यायचे आहेत। टिक्की बनवून झाली ना की साईडने असे ते क्रॅक घ्यायसारखे दिसतात ना, म्हणून अशी प्लेटवरती गोल गोल फिरवायची, म्हणजे साईडनी पण ती पूर्ण अशी गोल होते। माझ्या एवढ्या साहित्यामध्ये 7 टिक्क्या झालेल्या आहेत। पॅन गरम झाला की 1 चमचा तेल घालायचं। सर्व टिक्की आपल्याला पॅनवरती ठेवायची आहे। सुरुवातीला गॅस आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि नंतर थोडासा कमी करून आपल्याला ह्याला चांगले असे शेकवून घ्यायचे आहेत। एका साईडने शेकले ना की दुसऱ्या साईडने त्याला पलटी करून घ्यायचे। त्या पण बाजूने आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। मी इथे पॅन घेतलेला आहे, तुम्ही तवा घेतलात ना तरी पण चालेल। गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि खरपूस असे ह्यांना आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आपले सर्व पदार्थ आहेत ना ते शिजवलेले आहेत, तरी पण ह्यांना खरपूस भाजायचे। वरून मस्त क्रिस्पी असे होतात आणि साईडच्या कडा शेकण्यासाठी ना असे त्यांना उभे करायचे, म्हणजे साईडच्या कडा आहेत ना त्या पण शेकतात, खूप छान लागतात। अशा पद्धतीने खरपूस असे ह्या सर्व टिक्क्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। सॉस बरोबर चटणी बरोबर तुम्ही हे खाऊ शकता। सर्व टिक्की आपल्या खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत, त्यांना काढून घ्यायच्या। झटपट तयार होतो। जर तुम्ही शेंगदाणे आणि चणे रात्री भिजसे घालून शिजवून जरी ठेवलेत ना तरी सकाळी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी झटपट असे बनवू शकता। अशी खूपच हेल्दी प्रोटीनयुक्त टिक्की जर आजची आवडली तुम्हाला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। त्याच्याबरोबर आपल्याला काकडीने गाजर पण द्यायचं आहे आणि टोमॅटो सॉस द्यायचा आहे। आजची जर तुम्हाला ही टिफिनची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि अजून तुम्हाला टिफिनची कोणती रेसिपी बघायची आहे ती कमेंट करून सांगा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।